सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। कोकणची काशी म्हणून जगभरात ख्याती असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर देवाचा यात्रोत्सव 15 ते 17 फेब्रुवारी दरम्यान मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे। यात्रा उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून मंदिर परिसर रंगीबेरंगी दिव्यांच्या रोषणाईने झळाळून निघाले आहे। तसेच यात्रा परिसरात विविध व्यापारी दुकाने देखील मोठ्या प्रमाणात दाखल झाली आहेत। यावेळी कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट, कुणकेश्वर ग्रामपंचायत तसेच आरोग्य विभागाकडून यात्रा उत्सवाची तयारी करण्यात आली आहे। याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी। दक्षिण कोकणची काशी समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वर महाशिवरात्री उत्सव 15 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी या कालावधीत संपन्न होत आहेत आणि या यात्रोत्सवाच्या निमित्तानं विविध प्रशासकीय यंत्रणा आपापल्या पद्धतीनं ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत। या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, पालकमंत्री यांच्या उपस्थितीत कुणकेश्वर यात्रा नियोजनाच्या बैठका पार पडल्या आणि या यात्रा नियोजनाच्या बैठकीच्या अनुषंगानं जे विभाग वेगवेगळे आहेत, महसूल प्रशासन असेल, पंचायत समिती असेल, एसटी असेल, आरोग्य विभाग असेल, अन्य सर्व विभाग, त्याचबरोबर ग्रामपंचायत विभाग महत्त्वपूर्ण जी भूमिका बजावतो त्या अनुषंगानं यापूर्वीच आढावा घेण्यात आला असून ही सर्व जी विभाग आहेत हे आता यात्रेसाठी सज्ज झाले आहेत आणि त्या अनुषंगानं आम्ही या ठिकाणी आरोग्य विभागाचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर उमेश पाटील यांच्याशी संवाद साधणार आहोत। पाटील साहेब, एकंदरीत आरोग्य विभागाच्या अनुषंगानं कुणकेश्वर यात्रोत्सव काळात कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलं आहे आणि त्याविषयी आपण काय सांगाल? सर्वप्रथम श्रीदेव कुणकेश्वर हे वार्षिक जत्रोत्सव असतं, त्यानिमित्तानं मी सर्व भाविकांचं इथं स्वागत करतो आणि या 3 दिवसाची जी काही आपली यात्रा संपन्न इथं होत आहे त्या अनुषंगानं आरोग्याची जी काही सर्व जबाबदारी आहे ते आपल्या तालुका आरोग्य अधिकारी या कार्यालयावर असल्याने टोटल आम्ही इथं 4 पथक आपले कार्यरत असणार आहे। एक पथक प्राथमिक शाळा कुणकेश्वरची, दुसरं भक्त निवासमध्ये आहे आणि जे पथक देवळाच्या नजदीक भक्त निवासमध्ये आहे, तिसरं पथक आहे ते प्राथमिक आरोग्य केंद्र मिडगाव आणि चौथं पथक आहे प्राथमिक आरोग्य केंद्र इळगे इथं। तर या एकूण पथकात आपल्याला सर्व आरोग्यविषयक जे काही सुविधा असतील त्या सर्व औषधासह सर्व सुविधा आपण तिथं सगळं व्यवस्थित ठेवण्यात आलेले आहेत। तसेच आपण एकंदरीत 28 डॉक्टर या 3 दिवसाच्या कार्यक्रमात 28 डॉक्टर आहेत, त्यात 11 डॉक्टर ते आपल्या ह्या देवगड तालुक्याचे असतील आणि स्पेशलिस्ट म्हणून जिल्ह्यावरनं 17 डॉक्टरची नियुक्ती करण्यात आलेली आहे। या 3 दिवसात ते इथे येऊन रुग्णांना सेवा देणार आहेत। त्या प्रत्येक पथकामध्ये आपल्याला सर्व प्रकारच्या ECG सेवा असेल किंवा इमर्जन्सी काय मेडिसिन्स असतील त्या असतील, इवन आपल्याला जे काही महत्त्वाचे जे काही इमर्जन्सी सर्व्हिसेसला लागणारे घटक आहेत, ऑक्सिजन सिलेंडर म्हणा, इतर काय गोष्टी आहेत ते सगळं आपण तिथं ठेवलेले आहेत। तसेच महत्त्वाचे म्हणजे की आपण इथं जे जलशुद्धीकरण करायचं आहे ते गेले 15 अगोदरपासून आपण शुद्धीकरण इथं करत आहे आणि त्यासाठी आपण 2 पथकं वेगळे लावलेली आहेत। त्यात आरोग्य सहाय्यक आणि आरोग्य सेवक हे पूर्ण दिवस रात्र इथं मेहनत घेऊन रुग्णांना आणि इथं भाविकांना शुद्ध पाणी देण्याची व्यवस्था आपल्याकडून करण्यात आलेली आहे। तसेच इथं जे काही स्टॉल लागलेले असतील, हॉटेल असतील, त्यांचं पण आपण सर्व पिण्याच्या पाण्याची दररोज तपासणी तिची होत आहे, सकाळी आणि संध्याकाळी। जसे OT टेस्ट म्हणा आणि नियमित त्याची शुद्धीकरण होते का नाही ह्याच्याकडे पण दक्षता घेतलेली आहे। या अनुषंगानं आपल्याकडं 4 ॲम्ब्युलन्स आपण इथं ठेवलेले आहेत। 2 ॲम्ब्युलन्स आपले एक वरच्या ST स्टँडच्या शेजारी ठेवली, एक भक्त निवासच्या त्या वरच्या कठड्यावर आपल्याकडे एक ॲम्ब्युलन्स आहे। तसेच 2 108 ॲम्ब्युलन्स बीचवर असतील, त्याच्यासाठी पण तिथं ड्रायव्हर ड्युटी लावलेले आहेत सर्वांचे। तर आपण 24 तास इथं 3 दिवस आपण पूर्णपणे लोकांच्या सेवेसाठी इथं आरोग्य पथक आपण नेमलेलं आहे। त्यामुळे कुठल्याही आतापर्यंत जे काही सगळी यात्रा झाली कुठल्याही प्रकारचं अनुचित आपल्याकडं घडलेलं नाही। यावर्षी पण आम्ही चांगल्या प्रकारची सेवा इथं देऊ हे आणि मी सर्व भक्तांना आवाहन करतो की त्यांनी आपल्या या सगळे सेवाचे लाभ घ्यावं। कोणीही आपल्या अतिदक्षता तसे विभाग पण आपण इथं कार्यरत ठेवलेले आहेत
अजून आम्ही 10 कॉटचं एक वेगळी व्यवस्था ग्रामीण रुग्णालय देवगड इथं करण्यात आलेली आहे. तसेच जे काही खाजगी वैद्यकीय व्यावसायिक आहेत त्यांना पण आवाहन करण्यात आलं आहे की इमर्जन्सीमध्ये जर काय आपल्याला त्यांची गरज लागली तर ते पण आपल्याला पूर्णरित्याने सहकार्य करण्यासाठी त्यांनी पण तयारी ठेवलेली आहे. या ठिकाणी निश्चितपणे कुणकेश्वर महाशिवरात्र यात्रेसोबत येणारे भाविक भक्तगण असतील, व्यापारी असतील, त्याचप्रमाणे अन्य लोक असतील, त्यांना कोणत्याही प्रकारचा आरोग्यदृष्ट्या त्रास झाल्यास त्यासाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज झाला असून या ठिकाणी अतिदक्षता विभाग देखील निर्माण करण्यात आला आहे. विशेषतः रुग्णवाहिकाची सुविधा आणि त्याचप्रमाणे जे तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी असतील, त्याचबरोबर अन्य कर्मचारी वर्ग या ठिकाणी सलग 3 दिवस येणाऱ्या भाविक भक्तगणांना सेवा देणार आहे. आणि त्याच अनुषंगाने कुणकेश्वर यात्रोत्सवात आजपासूनच नाही म्हटलं तरी कुणकेश्वर यात्रा म्हटली की गर्दी ही येतेच आणि गर्दीच्या अनुषंगानं होणारा साथीचा प्रादुर्भाव असेल किंवा अन्य कोणताही त्रास असेल तर त्यासाठी आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सक्षम झाली असल्याचं या ठिकाणी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर उमेश पाटील यांनी माहिती दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.